आता आपण शिवनेरी किल्ल्यावरच्या लेण्यांकडे चाललोय। लेण्यांकडे जाणारा मार्ग आहे, तिथं लोखंडी रेलिंग बसवलेली दिसते आपल्याला। खूपच मस्त व्ह्यू दिसतो इकडून, पण रेलिंग वगैरे असल्यामुळे जास्त काही रिस्क नाही इथं, व्यवस्थित लक्षपूर्वक गेलं तर। असा हा शिलालेख आहे। आता आपण शिवनेरी किल्ल्यावरच्या लेण्यांकडे चाललोय आणि जे शिवजन्मस्थान होतं त्याच्या साईडला एक मशीद बघितली आपण, आणि त्याच्या बाजूनेच एक अशी पायवाट आहे जी थोडी खाली जाते, त्या दिशेनं इकडं लेण्या आहेत, त्या बघायला आपण आता चाललोय। हे बघू शकता वाटेत या ठिकाणी एक टाकं लागलेलं आहे आपल्याला, खोदलेलं, आणि अशा प्रकारे लेण्यांकडे जाणारा मार्ग आहे, तिथं लोखंडी रेलिंग बसवलेली दिसते आपल्याला। जास्त रिस्की नाही तरी सुद्धा अतिशय सावधपणाने जायचं आहे, अशा प्रकारे आहे। खूपच मस्त व्ह्यू दिसतो इकडून, आणि अशा प्रकारे या पायऱ्या बनवलेल्या आहेत या कड्यावरती। हे अशा प्रकारे आहेत पायऱ्या बनवलेल्या। इकडे जास्त कोणी येत नाही, थोडं रिस्की वाटतं, पण रेलिंग वगैरे असल्यामुळं जास्त काही रिस्क नाही इथं, व्यवस्थित लक्षपूर्वक गेलं तर मस्त आहे हे सुद्धा। तर अशा प्रकारे पायऱ्या उतरून आपण आलेलो आहोत, आणि इथे एक आपल्याला गुहा कोरलेली दिसली, आणि बाजूला एक गणेशाचं शिल्प आहे, आणि इकडून आता लेण्या चालू झालेल्या आहेत। शिवनेरी किल्ल्यावरती 2-3 ठिकाणी अशा लेण्या आहेत, शिवाई मंदिराच्या शेजारी पण आहेत, आणि जेव्हा आपण उतरून येतो मशिदीपासून खाली तिकडे देखील अशा प्रकारे लेण्या आहेत। आल्याबरोबर अशा पाण्याचे टाके आपल्याला पाहायला भेटलेत, असे 1-2 ठिकाणी आहेत। इथलं जे आहे ते ढासळलेलं आहे, त्याच्यामुळे याच्यावरती जाणं वगैरे धोकेदायक आहे जरा। आतमध्ये पण गुहा आहेत, पण बऱ्यापैकी त्या बुजलेल्या आहेत, आणि इकडे लेण्या आहेत अजून। तर मंडळी, आता आपण या लेण्यांजवळ आलेलो आहोत, आणि या ठिकाणी बघू शकता खूपच सुंदर असं कोरीव काम इथं दिसतंय आपल्याला आल्याबरोबर। एखाद्या मंदिरासारखंच आहे हे, आणि इथं गणेशाचं शिल्प कोरले चौकटीवरती, आणि बाजूला स्तंभ देखील कोरलेले दिसत आहेत छान प्रकारे। आता आतमध्ये बघूया आपण कशा प्रकारे आहे। आतमध्ये पण जास्त जाणं धोकेदायक आहे। इकडे देखील काही अशा खोल्या दगडात कोरलेल्या दिसत आहेत, आणि बसण्यासाठी वगैरे बाकासारखी रचना दगडात कोरलेली आहे। या ठिकाणी एक जाळीदार खिडकी दगडात कोरलेली दिसते। खूपच सुंदर प्रकारे हे कोरीव काम आहे, खूपच डिटेलमध्ये केलेलं, आणि त्याची जाडी देखील खूप आहे, आतमध्ये विड्थ देखील खूप दिसते त्याची। टाके दिसत आहेत आतमध्ये तिकडं, पण तिकडे जाणं थोडं धोकेदायक आहे। आणि आता आपण थेट जाऊया शिवाई मंदिराकडे, आणि त्या शिवाई मंदिराच्या लगत ज्या लेणी आहेत त्या बघूयात आपण आता। आता आपण चाललो आहोत शिवाई मंदिराकडे। आपला पूर्ण शिवनेरी किल्ला पाहून झालाय, आणि आता शेवटी खाली उतरताना शिवाई मंदिराकडे चाललोय, आणि सोबतच ज्या मंदिरालगतच्या बाजूला लेणी आहेत, शिवनेरी लेणी,
त्या देखील आपण आता पाहतोय. तर अशा प्रकारे मंदिर आहे जिथं जिजाऊंनी शिवाई देवीला पुत्रप्राप्तीसाठी प्रार्थना केली होती. हे आपण आताच शिवाई मंदिर बघितलं आणि शिवाई मंदिराच्या उजव्या बाजूने एक वाट जाते इकडं, ती जाते शिवनेरी लेणीकडं. ही अशी वाट आहे, तिकडं आपण चाललोय आता. अशा प्रकारे या कड्याच्या बाजूने आपण असं चालत चाललोय इकडं लेणी पाहायला. हे शिवाई मंदिराचा हा जवळचा हा बुरुज आहे आणि असा कडा आहे, खूपच उभा असा कातळ कडा. आणि इकडून चालू झाल्यात लेण्या, बऱ्यापैकी लांबून पण दिसत आहेत त्या लेण्या, कारण असा पिवळसर रंग असल्यामुळं असं पाहायला मिळतं आपल्याला. आतमध्ये एक छोटी दगडी खोली देखील दिसते. अशा प्रकारे छोटे छोटे विश्रांतीसाठी बनवलेले दिसत आहेत गुहा. इथे एक गुहा आहे आणि त्याच्या जवळच अशी एक तर असा हा शिलालेख आहे. आणि या गुहेमध्ये बघू शकता तुम्ही अशा प्रकारे बसण्यासाठी असं एक बाकासारखी रचना बनवली कोरून. इथं याला विहार म्हणतात. विहार या शब्दाचा अर्थ मुळात विश्रांतीसाठीची जागा असते. इथे एक मोठी गुहा आहे आणि इथे देखील काही शिलालेख दिसत आहेत आपल्याला. आणि खूप छान प्रकारे याची निर्मिती केलेली आहे कोरून. आणि वरचा भाग हा अगदी सपाट बनवण्याचा प्रयत्न केलाय खूप सुंदर प्रकारे. आणि बाजूला देखील इथं बाकासारखी रचना इथे देखील आहे, पण ती बऱ्यापैकी आता तुटलेली आहेत, त्याच्यामुळे ओळखता येत नाही इथं. आता आपण थोडं पुढं आलोय आणि या ठिकाणी आपल्याला चैत्य दिसतंय, चैत्यग्रह. आणि त्याच्या आतमध्ये एक दगडी स्तूप देखील दिसतोय आपल्याला. हा जो स्तंभ आहे तो तुटलेल्या अवस्थेत आहे आणि आतमध्ये हा स्तूप आहे तो सुस्थितीत आहे एकदम. अशा प्रकारे आहे. आणि जे चैत्यग्रह आहे त्याच्या बाजूलाच एक आणखी एक गुहा आहे. आणि या गुहेमध्ये अशा प्रकारे इथं कोरीव कमानी दिसत आहेत आपल्याला आणि इकडं विश्रांतीसाठी बनवलेली जागा आहे. आणि इथं एक देवतासारखं कोरलेलं आपल्याला दिसतंय. तर मंडळी, अशा प्रकारे आपला शिवनेरी किल्ला पाहून झालेला आहे आणि सोबत आपण शिवनेरी प्राचीन बौद्ध लेणी देखील बघितलेल्या आहेत. आणि एकंदरीत किल्ला आणि या लेणी पाहायला खूपच मजा आली आणि खूप छान प्रकारे संवर्धन केलेलं आहे या किल्ल्याचं. अशी माझी तर अपेक्षा आहे की अशा प्रकारे संवर्धन प्रत्येक किल्ल्यावर झालं पाहिजे. इथं खूप चांगल्या प्रकारे या ठिकाणी पायऱ्या बनवलेल्या आहेत, दगडी स्ट्रक्चर वगैरे पुनर्निर्मित बऱ्याच ठिकाणी केलेले आहेत. आणि बऱ्याच ठिकाणी लोखंडी रेलिंग आहे, ठिकठिकाणी पाणी पिण्याची व्यवस्था देखील आहे. काही ठिकाणी शौचालय देखील निर्माण केलेलं आहे, स्वच्छतागृह.
ठिकठिकाणी बागा देखील निर्माण केल्या आहेत, बसण्यासाठी निवारा केलेला आहे, बाकं ठेवलेली आहेत ठिकठिकाणी. अशा प्रकारे खूप व्यवस्थित आहे. हे जर प्रत्येक किल्ल्यावरती असं झालं ना तर महाराष्ट्राला खूपच त्याचा फायदा होईल. पर्यटन निधी खूप मोठ्या प्रमाणामध्ये भेटेल. महाराष्ट्रातले हे सगळे गड किल्ले आपले हे जागतिक वारसा स्थळांमध्ये समाविष्ट होतील. अशाच प्रकारे सगळे संवर्धित केले. तर माझा पर्सनल एक्सपिरियन्स सांगायचा झालं तर सेकंड विजिट आहे आणि पावसाळ्यामध्ये नाही आलो तर हिवाळ्यामध्ये डिसेंबरमध्ये आलो आहे. तरी पण किल्ला पाहायला खूप मज्जा आली. उन्हात आलो आहे तरीसुद्धा किल्ला व्यवस्थित पूर्णपणे पाहिलेला आहे. आणि आपण सुमितला विचारूया की त्याला किल्ला कसा वाटला. मस्त वाटलं की किल्ला, आणि बाकीचं म्हणजे संवर्धन वगैरे पण चांगलं केलं आहे. असंच म्हणजे बाकीचे मी अपेक्षा पण नव्हती केली, हे चांगलं संवर्धन केलं असेल एवढं. मी आधी या ठिकाणी आलो होतो पण याचा फर्स्ट टाइम आहे. वगैरे अजून ठिकठाकाने बसायला आहे, अजून गार्डन पण आहे, म्हणजे एक प्रकारे बसायला चांगलं वगैरे केलं आहे. आणि बाकीचे म्हणजे जुने तुटले वगैरे असतील काय काय वस्तू वगैरे त्यांना पण चांगलं बांधकाम वगैरे करून नीट केलं आहे. लेण्या कशा वाटल्या लेण्या इथल्या? लेण्या म्हणजे जरा जे पडझडच आहे जरा, त्यांचं जरा काळजी घ्यायला पाहिजे होती. लेण्या थोड्या दुर्लक्षित आहेत तर त्यांच्याकडे पण थोडं लक्ष द्यायची गरज आहे. आणि तरी प्रोटेक्शन खूप चांगल्या प्रकारे केले. हे आता वन विभागाने केलंय की म्हणजे आर्किओलॉजिकल सर्वेने केलंय ते माहिती नाही, पण ज्या पलीकडं आहेत पाठीमागं ज्या मशिदीखालून जो रस्ता जातो तिकडे ज्या लेणी आहेत तिकडं खूप छान प्रकारे रेलिंग बनवले, त्याच्यामुळे जाता येतं, तिकडं जाणं शक्य आहे. त्याच्यामुळं खूप आभार ज्यांनी देखील ते निर्माण केले. आणि इथल्या लेणी पण सुरक्षित आहेत. इकडं देखील तटबंदी आहे, त्याच्यामुळे इकडं देखील सुरक्षितपणे येऊ शकतो आपण. आणि एकंदरीत किल्ले पाहिले पाहिजेत. उन्हाळा असला फक्त पावसाळ्यातच किल्ल्यांवरती गर्दी करून फायदा नाही, तर अशा कालखंडामध्ये पण किल्ले पाहिले पाहिजेत. त्याची म्हणजे एक वेगळं साहस, धाडस, ॲडव्हेंचर जे काय असेल ते देखील अशा स्थितीमध्ये किल्ले आपले कसे दिसतात म्हणजे पूर्णपणे अनुभव घेता येतो आपल्याला. पावसाळ्या व्यतिरिक्त इतर ऋतूंमध्ये किल्ले व्यवस्थित पाहता येतात आपल्याला. पावसाळ्यामध्ये सर्वत्र धुकं वगैरे पसरलेलं असतं, ते ॲडव्हेंचर असतं, पण त्यावेळी किल्ला पूर्णपणे आपण नीट नाही पाहू शकत. तर मान्सून व्यतिरिक्त देखील आपण ट्रेक केले पाहिजेत. तर या नोटवरती आपण आता हा व्हिडिओ इथे संपवत आहोत. तर आपण भेटूया अशाच एका भन्नाट व्हिडिओमध्ये पुढच्या एका भन्नाट ठिकाणी. तोपर्यंत फिरत राहा, सुरक्षित राहा आणि आपला चॅनल पाहत राहा. गुड बाय, टाटा, धन्यवाद.